चेंडू हवेमध्ये तिथे झेल सुटला आणि एक सिंगल देखील आली. झेल सुटलाय आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल देखील आली आहे. परंतु जर पाहायला गेलं शुभमला जीवदान मिळालं, परंतु ज्या जीवदानाचा फायदा घेणं देखील गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय भूषण सहानी त्याचा देखील बॅटमध्ये मोठमोठे फटके सातत्याने आपण पाहतोय. परंतु आज मात्र थोडीशी बॅट शांत पाहायला मिळते. हा डेड बॉल आपण पाहतोय पंच घोषित करतील. मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. थोडासा बिघाड आणि त्यानंतर गोलंदाज थांबताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार जो होत असताना पाहायला मिळेल. हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय वाईट आलाय. इथे हेलिकॉप्टर खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय आणि हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. भूषणचा बॅट मधनं पहिला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 5वं षटक चालू असताना मैदानामध्ये भूषणने आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. लेट पण थेट आपण पाहतोय षटकार मैदानाच्या मध्ये ठोकलाय आणि त्या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढतंय. 44 धावा धावफलकावरती आहेत. नरी आगामी चेंडूवरती मैदानाच्या मध्ये किती आक्रमण चढवलं जाईल हा भूषण सहानी आहे. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि जो बदलून टाकतो डावाची कहाणी त्याचं नाव आहे भूषण सहानी. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय भूषण सहानी जास्त काळ मैदानामध्ये शांत राहू शकत नाही हे त्यानं दाखवून दिलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही, उगाच कोणाच्या वाटेला जात नाही. आलाच कोणी अडवा त्याला उभा चिरल्याशिवाय सोडत नाही. कारण शांत बसायला आम्ही काय संत नाही हे मैदानाच्या मध्ये भूषण सहानी दाखवून देतोय. लागोपाठचे 2 षटकार खेळलेत आणि या षटकारांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढतोय. धावफलकावरती धावा आहेत. अर्ध शतकी खेळी पूर्ण होतीये. 50 धावा धावफलकावरती. देवनगर पंचायतचे नगरसेवक माननीय श्री सुधीर शेठ काळोखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. युवा उद्योजक विशाल शेठ काळोखे या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे मयूरदादा घनवट आपण देखील उपस्थित राहिलात. निखिल दादा चव्हाण आपण देखील उपस्थित आहात. मनपूर्वक स्वागत. आणि पुन्हा एकदा स्वागत केलंय भूषण सहानीने षटकाराने. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आणि नक्कीच आपण पाहूया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया भूषणचं. कारण या स्पर्धेमधील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय भूषण सहानी. लागोपाठचे 3 षटकार खेळलेत. आतापर्यंत धावसंख्येला लागणारा ब्रेक तो मात्र भूषण सहानीने थांबवलाय आणि मैदानाच्या मध्ये सातत्याने आक्रमण केलंय. 3 चेंडूवरती षटकार खेळून काढलेत. संघाचा धावफलक वाढले. धावफलकावरती धावा आपण पाहतोय अब तक 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक अमित शेठ वाल्मिकी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. आणि जर पाहिलं गेलं तर आता शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. स्पीडअप करा विनंती असणार आहे. वेळ वाचवा. या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील एक फायटिंग स्कोर उभं करण्याचं काम आता मात्र मैदानाच्या मध्ये चालू आहे. ही क्षमता ही ताकद आपण पाहूयात.
ती शुभम काळोखेमध्ये देखील आहे, परंतु ती आजमावणं गरजेचं आहे. इथे व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच. कौतुक करावं लागेल. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आजच्या दिवसभरामध्ये शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू जरी हरवला तरी पण नवीन बॉल दिला जाईल. आणि आजच्या दिवसामध्ये सर्व संघांना तोच नियम आहे. कोणत्याही बॉलवरती कोणत्याही षटकामध्ये चेंडू खराब झाला किंवा हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पडलाय शुभम साठी आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळून काढलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवलं जाईल आणि संघाचा धावफलक पोहोचलाय 62 धावसंख्येवरती 62 रन्स. 62 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अविनाश दादा पाटील आणि त्याचबरोबर मयूर दादा घनवट या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्गाची मांदियाळी या स्पर्धेला लाभली आहे. हा बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, गॅप शोधलाय आणि हसते हसते कट जाय रस्ते चेंडू सीमा पार येतोय चौकार. ललकार हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इतका वेळ शांत असलेलं धावफलक आता मात्र हालत ठेवलंय आणि पहिल्याच 2 चेंडूवरती 10 धावा या ठिकाणी आल्या. आधीच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले भूषण साहनीने आणि जसं भूषण साहनीने आक्रमण चालू केले तसा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शुभम काळोखेने देखील हल्ला चढवायला सुरुवात केली आहे आणि षटकार खेळून काढलाय. त्यानंतर चौकार देखील आलाय. हा बॉल आपण पाहतोय गुडघा टेकून चेंडू खेळलाय समोरच्या दिशेला. हा बॉल देखील पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा खात सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैभव आला आणि पहिल्या 3 चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण केलंय, हल्ला केलाय आणि एक षटकार 2 चौकार खेळून काढले. संघाचं धावफलक वाढलंय 70 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. मधले 3 षटक जर पाहायला गेले तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आल्या. परंतु भूषण साहनीची बॅटिंग जिथे आपण पाहिले गिअर चेंज केला त्या 5व्या षटकामध्ये 21 आल्या आणि आतापर्यंत या 3 चेंडूंवरती 14 धावा आल्यात. काय बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलंय तळेगाव ट्रॅकर्स संघ अर्थात आपण पाहतोय माननीय सरपंच श्री प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन संघ. शॉर्ट पिच होता आणि तिथे आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाईल. एक सिंगल पळून पूर्ण केली. त्या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक वाढलाय. 71 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अंशतः खेळण्यासाठी भूषण साहनी आता मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. भूषण साहनी आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत आता 2. या 2 चेंडूवरती किती धावा बनवेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. याने सिद्ध करून दाखवलंय. स्वतःचे इरादे त्यानं स्पष्ट केलेत. पुढचा चेंडू पुढचा बॉल घेऊन आपण पाहतोय वैभव गोलंदाजीच्या मार्गवरती तयार. मुख्य पंच अजय यावेळी सरांना पार करत हा चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल. शॉर्ट पिच होता तिथे बॅटवरती येऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा बॉल जो डॉट घोषित केला जाईल निर्धाव स्वरूपाचा. प्रत्येक दिवशी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डे साठी एक एलईडी टीव्ही
इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक नक्कीच आहे. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल. शेवटच्या 2 चेंडूवरती धावा वाचवल्यात तर भूषण साहनीला देखील बाद केलंय. परंतु मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक संपलं जाईल. शेवटचा अंतिम एका इनिंगचा डाव्या ठिकाणी संपला आणि इनिंगच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आहे 71 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर सामना जिंकण्यासाठी ऋतुजा 11 दत्तनगर संघाला 72 धावेंची गरज. आणि आपण जर पाहूयात की नक्कीच मैदानाच्या मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये ही धावसंख्या कशा प्रकारे पूर्ण केली जाईल, की तळेगाव संघ ही धावसंख्या रोखेल हे मैदानाच्या मध्ये आपण पाहूयात. तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा स्वर्गवासी ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषक 2024 आणि ऐकत राहा जुन्नर आंबेगावचा एक गोड आवाज अलंकार बानखेली सरांना. थँक्यू. तर यानंतरचा होणारा सामना स्वर्गवासी ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू यांच्या विरोधामध्ये D11 कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस या ठिकाणी केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असणार आहे टॉस साठी या स्पर्धेच्या निमित्ताने मोबाईल तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि टॉस करण्यासाठी विशालदादा काळोखे युवा उद्योजक, त्याचप्रमाणे प्रथम नगरसेवक सुधीर भाऊ काळोखे, सभापती पाणी पुरवठा विभाग या दोन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. तर या ठिकाणी हॅलो, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. पावड तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कबल मनोज दादा दाभाडे कॅप्टन आहेत. हेड कॉल आहे त्यांचा आणि इट्स हेड्स. मनोज सर, काय निर्णय? प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात. दुसऱ्या बाजूला टीम जर पाहिली यजमान संघ आज गावातला संघ मी म्हणेल, परंतु आज तगडी झुंज क्रीडा रसिक देखील पाहण्यासाठी आहेत. यजमान विरुद्ध मेहमान अशी मॅच आहे. काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या मॅच बद्दल? निश्चित देवगावचा संघ देखील चांगला आहे, पण देवगाव संघाला देखील या पिचचा एवढा अनुभव नसणार आहे, कारण आता ग्राउंड तयार झालेलं आहे. त्यामुळे निश्चित चांगली मॅच या ठिकाणी होईल आणि तो संघ देखील चांगला आहे. आम्ही देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जे काही हनुमान गडा संघ आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन या स्पर्धेचं आयोजन केलंय, नवीन मैदान, नवीन हे जे काही संकल्पना आहे ती कशी वाटली? खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जर 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी जर का पाहिलं असतं तर कोणालाच वाटलं नसतं की एवढं चांगलं ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संदीप भाऊ परंडावला असतील, गणेश भाऊ विधाटे, संपूर्ण हनुमान क्रीडा संघ माळीनगर, तसेच स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप, सर्व फाउंडेशनचे मनापासून मी आभार मानतो. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. खूप कष्ट या ठिकाणी सर्व आयोजकांनी घेतलेले आहेत आणि निश्चित ही स्पर्धा सुपर डुपर हिट होईल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद. तुमचं देखील मनापासून तुमच्या भाषण शुभेच्छा. बोट टीमचे कॅप्टन आपण पाहतोय आज मी म्हणेल जवळजवळ घरच्या मैदानावरतीच खेळायचं. आज तुमचं क्रीडा रसिक सर्व खेळ पाहण्यासाठी आज जोशानं तुम्ही देखील उतरल. या मॅच बद्दल काय रणनीतीने उतरला? आता प्रथम मला वाटतंय बॅटिंग आली, किती धाव्यांचं लक्ष राहील तुमचं तुषार? प्रथमचं आमचे फर्स्ट टाइम बॅटिंग आलेली आहे आणि आमचं मीटिंग ठरलं होतं की बॅटिंग करायची. तसं योगायोग चांगला झाला आहे आणि कमीत कमी आम्ही 80 रन धावायचा 80 धावा प्रयत्न करू. नक्कीच. आणि या आयोजनामध्ये देखील तुमचं फाउंडेशन चांगलं आयोजन मी करताना मी म्हणेल, परंतु तुम्हाला काय हे जे काही गरज असताना काही कमी भासली का? तसं भासली काही कमी नाही राहिली आहे, कारण की 1 महिना झाला आम्ही इथं कष्ट करतोय आणि पप्पू भाऊ माळीनगर पूर्ण प्रशांतदादा जगताप जे आमचा संघ आहे तो पूर्ण 1 महिना झाला आहे. पूर्ण एवढी कष्ट आणि मेहनत घेतली आहे, त्याच्यामुळं कुठलीही कमतरता भासत नाही आहे.
नक्कीच एकीचं बळ तुमचं सर्वांचं पाहायला मिळालं. तुम्हाला देखील शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. मान्यवर धन्यवाद दादा. आपण विनंती राहील आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. चला कारण- मॅच चालू करून घ्या. लगेच मास सुरू होते. जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात केली जाते आणि प्रथमतः आपण पाहिलं 71 धावा मात्र या ठिकाणी बनवल्यात. 72 धावेचा पाठलाग आहे. तर ग्राफिक डिझाईन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे लावले कुमार अथर्व गोरे, जय गणेश ग्राफिक्स त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आहे. पहिला बॉल हनुमंत शेखावत आणि त्यावरती केलाय आक्रमण. पहिल्या बॉल वरती स्वॅग से किया है षटकार. परफेक्ट मेन्सवेअर के प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हनुमंत शेखावत गोलंदाजीच्या मार्कवरती आला. पहिल्याच बॉल वरती केले आक्रमण आणि तिथे मैदानामध्ये आपण पाहिलं फटका खेळून काढलाय षटकार. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळेल. थोडीशी चुकी त्यावरती आलेली एक सिंगल आली. त्या सिंगलने संघाचा धावफलक वाढले. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दीपक आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच जर पाहिलं गेलं तर या संघासाठी सातत्याने एक मोठा धावफलक उभं करण्याचं काम हे दोन फलंदाज करत असतात. आज देखील मैदानाच्या मध्ये दाखल होताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल ऋषीसाठी फुलटॉस होता. आक्रमण केलंय, उडवलाय, रिव्हर्स आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात चौकार. 4 धावा. साऱ्या गगनात ललकार हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर के प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवत आहे. आक्रमण आणि सातत्याने आक्रमण चढवायच्या हेतूने आपण पाहतोय फलंदाजी केली जाते. 3 चेंडू 11 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. 1-11. फुलटॉस होता. अक्रॉस दी बॅट पडलाय, झडलाय, तिथे मात्र फटका खेळलाय. इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक से दस्तक जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर के प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचा धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. षटक क्रमांक 1 थोडस महागडे ठरताना पाहायला मिळतंय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक, परंतु हनुमंत शेखावत कडे ती ताकद आहे कमबॅक करण्याची. बाबळ संघामध्ये देखील आपण हनुमंत शेखावतला कित्येक वेळा पाहिलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. सामने जिंकून दिलेत. आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पंचांकडे केलेली अपील आणि इथे मैदानाच्या आतमध्ये लेग पाईच्या रूपामध्ये मिळालेली एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. अपील फेटाळली जाते. 1 धाबे. प्रत्येक धावेला आपण पाहतोय महत्व या ठिकाणी दिलं जात आहे. स्ट्राईक रोटेट झालेली देखील कित्येक महत्व आहे हे देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता दीपक आला. ज्या दीपकने आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिली. ती चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पुन्हा एकदा दीपक ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार. पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधनं षटकार आलाय. पुढचा चेंडू दीपक साठी. रिव्हर्स अटेंड केलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सोडलाय कॅच. तोपर्यंत एक सिंगल. चुका आणि वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु चुकीचा आता आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चुका टाळाव्या लागतील आणि विजयाच्या दिशेला वाटचाल करायची आहे. तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. त्याआधी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपलंय. 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपला. संघाचा धावफलक 17 धावा, 17 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. एका षटकानंतर धावफलक पाहायला मिळालंय.
मैदानाच्या मध्ये चालू असलेला सामना मी परत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय ऋतुजा 11 दत्तनगर जो बॅटिंग करणारी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करत असणारा संघ आपण पाहतोय माननीय सरपंच श्री प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना तळेगाव संघाने आपण पाहतोय 71 धावा बनवल्यात. 72 धावींचा पाठलाग आहे आणि त्या 72 धावींचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये 17 धावा त्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बनवल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतो या ठिकाणी अमित आलाय आणि पहिला बॉल मैदानाच्या मध्ये एका टप्प्यावरती अडवला जाईल. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे एक सिंगल धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. त्या डावाची सुरुवात आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगची सुरुवात नक्कीच चांगली पाहायला मिळाली आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य देखील आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात तर चांगली केली आहे परंतु शेवट कशा प्रकारे होणार पाहावं लागेल. तर जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय क्रिकेट आहे, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. परंतु ते क्रिकेट म्हणजे काय आहे? अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि ते क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. विकेटच्या अगदी जवळ आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये यष्ट्यांच्या अगदी जवळ यष्टीरक्षण करत असताना नितीन धोत्रे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. या चौकाराने संघाचा डावफलक वाढेल. अमित वरती देखील आपण पाहतोय आक्रमण मैदानाच्या मध्ये केलंय. पुढचा बॉल, हा बॉल एकराज बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय फुलटॉस. एक सिंगल धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगलने संघाचा डावफलक सुद्धा वाढतंय. संघाचा डावफलक जाऊन पोहोचेल आता 23 धावसंख्येवरती. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. 6 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात. अमित परदेशी गोलंदाजीच्या मार्गवरती. आझाद ऑडिओ आणि त्याचे असणारे ओनर आहेत. आज मैदानाच्या मध्ये बॉलिंग साठी आपण पाहतोय स्वतःच्या टीम साठी दाखल जाताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा खात खणखणीत चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकाराला पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे मात्र आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल ची मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर सिंगलने संघाचा धावफलक वाढताना पाहायला मिळतंय. संघाचा धावफलक पुढे जाईल आणि 28 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आपण पाहतो या दोन फलंदाजांनी घेतलाय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नक्कीच आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांवरती तुटून पडताना पाहायला मिळाले. गोलंदाजांना इथे स्थळ की पळ करून सोडलंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच हनुमंत शेखावतने चांगल्या धावा खर्च केल्या. फुलटॉस होता, पॅडल स्वीप केलाय, बॉर्डर शॉट. हा देखील चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड, फोडलाय पहाड, ऋषीच्या बॅट मधनं आलाय ब्रँडेड षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. तर इथे आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या मध्ये 24 आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. या दोन षटकांमध्ये पूर्णपणे प्रेशर रिलीज केलाय, दबाव हटवलाय. चोवीस चेंडू 38 धावांची गरज आहे. 72 धावांची गरज आहे. 70 बनवल्यात, 72 ची गरज.
एक्स्ट्रा प्लेअर आहे ना इथं. तिथे फुलटॉस बॉल होता आणि तिथे आपण पाहिलं मैदानामध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल. तानाजी काकडे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. पहिल्या बॉल वरती तानाजीचं स्वागत केलंय आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चौकार आलाय. पुढचा बॉल, पुढचा चेंडू. हा बॉल मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तानाजी काकडे स्वतः चेंडूच्या खाली सोडलाय झेल. एक आली, दुसरीची गरज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होती. दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली आहे आणि 2 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 40 धावा आता धावफलकावरती आहे. आणि मैदानाच्या मध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हा बॉल वर फुलटॉस होता. जोरदार फुलटॉस मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू अडवलाय आणि मैदानाच्या मध्ये सिंगल पुन्हा एकदा. एकेरी धाव त्या ठिकाणी आली. एकेरी धावेने संघाचं धावफलक वाढले. तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या मध्ये कार्यरत असताना जी इथे पाहायला मिळते आणि आता गरज आहे मैदानाच्या मध्ये धावा रोखण्याची तळेगाव संघाला. धावा तुम्हाला या ठिकाणी रोखाव्या लागतील कारण सामना जिंकायचा असेल तर. कारण आता सामना काहीसा सोपा आणि काहीसा अवघड अवस्थेत येऊन पोहोचलाय. ओहो, हा चेंडू मैदानाच्या मध्ये फटका सुरेख. अगदी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा. स्पर्धेच्या निमित्ताने सौरभ दादा काळोखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमदार चषकाचे असणारे मुख्य आयोजक स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. आणि 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. तानाजी काकडेवरती हल्ला आक्रमण चढवलं जात आहे. डेड बॉल वृत्त चेंडू पंच घोषित करताना पाहायला मिळतील. रनअप मध्ये थोडासा बिघाड त्यानंतर थांबावे लागले. 20 चेंडू शिल्लक आहे. 25 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल त्या ठिकाणी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. जन म्हणजे दातार दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचला. फेकी झाली. तोपर्यंत 2 धावा आल्या. आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय काहीसा सामना जो नक्कीच बॅटिंग करणारी टीम अर्थात ऋतुजा 11 दत्तनगर या संघाकडे थोडासा झुकताना पाहायला नक्कीच मिळेल. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव होत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य कोणी सांगू शकत नाही. अनिश्चयकारक खेळ आहे. अनिश्चितीने भरलेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुलटॉस होता. तिथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल का, परंतु योग्य वेळी आपण पाहतोय नकार कळवलाय. आणि संघाची अर्धशतकी खेळी देखील या ठिकाणी पूर्ण होती. 50 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक असणार आहेत 18 आणि सामना जिंकण्यासाठी गरज आहे फक्त 22 धाव्यांची. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि त्या ड्रिंक ब्रेक मध्ये ऐकूयात डीजे. Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies.
50 धावा धावफलकावरती आहे. सामना जिंकण्यासाठी गरज आहे 18 चेंडू 22 धाब्यांची. 18 चेंडू 22. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय धनराज पाटील देखील इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. आणि जर इथे पाहिलं गेलं तर आणि आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जो आपण पाहतोय या ठिकाणी अमित सरोदे गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. हे षटक महत्वपूर्ण ठरेल कारण या षटकामध्ये जर धाबा वाचवल्या तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सामना बरोबरीमध्ये येऊ शकतो. परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज नॉट आउट कामगिरी करत आहेत. 9-9 चेंडू दोघेही खेळलेत. इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बबलू खामकर सोडतोय झेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे. चुका आणि वारंवार चुका आज मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. चुकींचा मोबदला म्हणून इथे धावा बनवल्या जात आहेत. जीवदान देखील दिलं जात आहे. ज्या फलंदाजाने आपण पाहिलं सर्वाधिक धावा बनवल्या, ज्या फलंदाजाने एकाती सामना जिंकून देतोय त्या फलंदाजाचे तुम्ही जर झेल सोडत असाल तर नक्कीच मैदानाच्या मध्ये सामना गमवावा लागू शकतो. परंतु त्याआधी मैदानाच्या मध्ये अंश खेळण्यासाठी पुन्हा एकदा ऋषी आहे. ऋषीसाठी पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता. तिथे देखील पुन्हा एकदा आता चुकी करणार नाही बबलू खामकर. झेल टिपलाय. फलंदाज बाद. अपनी यारी में दम ना समझना तू कम. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. किती करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कोणी किती करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. रेडिगेने मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज. पहिला फलंदाज इथे बाद झाला. पहिला धक्का. तो मैदानाच्या मध्ये चांगली बॅटिंग केली आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. वैभव पाटील. तर स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू निशांत पानसरे त्याचबरोबर परेश भागवत या ठिकाणी उपस्थित होते. मनपूर्वक स्वागत आहे. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय वैभव पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अमित सरोदे इथे कुठेतरी कमबॅक करून दाखवतोय स्वतःच्या संघाला. ही चांगली गोलंदाजी करून दाखवताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच होता आणि तिथे मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आलाय. दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचलाय. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि तिथे चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले इथे चौकार खेळून काढलाय. आक्रमण केलं. एक चांगला फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे वैभव पाटील साठी. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. मैदानाच्या मध्ये बॅटवरती चेंडू आला नाही. डॉट बॉल येतोय. एक चांगला चेंडू आता पुन्हा एकदा पडलाय. संघाचा धावफलक आपण पाहिलं गेलं तर 56 धावा. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. आश्रय खेळण्यासाठी वैभव पाटील. गोलंदाजीच्या मार्गवरती अमित सरोदे. 14 चेंडू 16 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. इथे फुल टॉस होता. सरळ बॅटने फुल टॉस खेळलाय आणि जाईल ब्लॅक स्क्रीन वरती. बिग हिट. हा येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय थँक्यू. उडवलाय चेंडूला सीमार पार. हा येतोय षटकार. 6 धावा. पुढचा बॉल. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. भूषण सहानी तिथे चेंडूला फील्ड करेल. थोडासा फंबल, परंतु एकच धाब येईल कारण पॉवरफुल
थ्रो तुम्ही पाहताय. चांगली फेकी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. 63 धावा दाबोलीकावरती नोंदवल्या गेल्यात आणि सामना जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 9 धाव्यांची गरज. 12 चेंडू 9. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय यानंतरचा होणारा सामना पाहायला मिळेल. ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू यांच्या विरोधामध्ये D11 कोटेश्वरवाडी अर्थात पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही संघाने तयार राहायचंय. आज सामना संपल्यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आमंत्रित केले जाईल. हनुमंत शेखावत पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. स्पर्धेच्या निमित्ताने सागरदादा काळोखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादा मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असणार आहे मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिला बॉल हनुमंत शेखावतचा. हा बॉल आडव्या बॅटने उचललाय आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा सुरेख प्रयत्न होता, परंतु तो फक्त प्रयत्नच राहिलाय. हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय थँक्यू. आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा हनुमंत वरती आक्रमण. षटकार त्या ठिकाणी आला. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. 69 धावा धावफलकावरती. फुलटॉस अक्रॉस द बॅट आणि हा खेळलाय विजयी षटकार. 6 धावा. यांचा दणदणीत थँक्यू. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात ऋतुजा 11 दत्तनगर विजयी संघाचं अभिनंदन आहे. आणि या स्पर्धेचा नियम आहे सेकंड केल्याशिवाय कोणत्याही खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर यायचं नाही. लाईन अप करा. सेकंड करून आपण मॅच संपवतो आणि त्यानंतर होणारा सामना ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे चला तो संघ मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. पुढील होणारा सामना सेकंड करणं